अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 7. फळाविषयीची आशा धरून कठीण अशी काम्यकर्मे करूनही ती थोडीच झाली असे जो मानतो, त्या फलेच्छेकडून ज्या ज्या विषयांची इच्छा असेल ती पूर्ण करणारी सर्व काम्यकर्मे यथाविधी केली जातात. आणि असे जे कर्म करतो त्याची स्वतःच्या मुखानेच सर्व लोकात प्रसिद्धी करून मी मोठा कर्मी अशी चोहीकडे वाणे वाटतो. त्या कर्माचा त्याच्या अंगात इतका ताठा येतो की त्यापुढे काळज्वर जसा औषधाला जुमानीत नाही, त्याप्रमाणे हा आईबाप गुरु वगैरे कोणालाच मानित नाही. अशा गर्विष्ठ व फलासक्त पुरुषांकडून जे जे कर्म आदरपूर्वक केले जाते ते सर्वही अतिशय कष्ट सोसून जो करीत असतो, जसे की सदैव कष्ट करणे हाच कोल्ह्याटाचा निर्वाहाचा मार्ग होय. धान्याच्या एका कणासाठी उंदीर जसा डोंगर पोखरतो, किंवा शेवाळांसाठी बेडूक जसा समुद्र ढवळतो, अथवा भिक्षेपुरती दुसरी काही प्राप्ती होत नाही पण गारुडी जसा सापाचे ओझे वागवतो. काहींना श्रम गोडच वाटतात, त्याला इलाज काय. हे असो, परमाणू मातीचा कण ज्या लाभासाठी वाळवी जशी पाताळापर्यंत जाते, त्यासारखे स्वर्गसुखाच्या प्राप्तीसाठी सारखे जे श्रम करणे ते कष्टप्रद काम्यकर्म राजस आहे असे समज. आता तामसकर्माचे लक्षण ऐक. जे निंदेचे काळे कुट्ट घर व ज्याच्यामुळे निषेध हा शब्द व्यवहारात सार्थ झाला आहे असे जे कर्म ते तामसकर्म होय. पाण्यावर काढलेले रेग जशी पुढल्या क्षणाला दिसत नाही, तसे जे कर्म होऊन गेल्यावर मागे त्याची खूण सुद्धा उरत नाही. अथवा कांजी घुसळल्याने, राखोंडी फुंकल्याने किंवा वाळू गाण्यात गाळल्याने जशी काहीच निष्पत्ती होत नाही, किंवा भुसा वाळविल्याने, आकाशाचा भेद केल्याने किंवा वारा धरण्यासाठी फास टाकल्याने हे सर्व करून जसे न केल्यासारखेच आहे, त्याप्रमाणे जे तामस कर्म करूनही काही फळ मिळत नाही. वास्तविक नरदेहासारखे अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते त्याने जगाला सुख तर राहोच पण दुःख मात्र होते. जसा कमलवनात काटेरी फास टाकला असता टाकणाराला श्रम होऊन वर कमळांचाही नाश होतो. दिव्याचा द्वेष करून वर झडप घालून पतंग जसा जळून जातो आणि सर्व लोकांना अंधारात पाडतो, त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला जरी कष्ट झाले तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो. माशी स्वतःला गिळवून पोटात जाऊन दुसऱ्याला गिळणाऱ्याला जशी ओकारीने हैराण करते, त्याची जे तामस आचरण करणारे पाहिले की आठवण येते. ते दोषयुक्त कर्म करण्याचे मला सामर्थ्य आहे किंवा नाही हे न पाहता कर्म करू लागतो. माझे सामर्थ्य काय, त्याचा खटाटोप किती आहे व एवढे करूनही अखेर फलप्राप्ती काय वगैरे विचार अविवेकाने पायाखाली तुडून कर्माचरणाला जो उद्युक्त होतो. आपले जन्मस्थान अथवा आश्रयस्थान जाळून अग्नी जसा पसरतो अथवा समुद्र मर्यादा सोडून खवळतो, मग तो अग्नी थोडे की फार तसेच मागे पुढे पाहत नाही व मार्ग अमार्ग हा विचार न करता सगळीकडे सारखा पसरतो. तसे योग्यायोग्यतेचा विचार न करता किंवा आपल्या वर्णाचे अगर अन्य वर्णाचे वगैरे न पाहता सारखी कर्माची भरड काढतो. असे जे कर्म ते निश्चय करून तामस आहे असे जाण. याप्रमाणे अर्जुना,
गुणांच्या 3 भेदामुळे कर्माचे 3 प्रकार कसे झाले हे तुला उपपत्तीसह स्पष्ट करून सांगितले. आता याच कर्माचे आचरण करणारा जो कर्माभिमानी जीव त्याचेही 3 प्रकार झाले आहेत. ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यादी आश्रम भेदाने एकच पुरुष 4 प्रकारचा दिसतो, त्याचप्रमाणे कर्माच्या भेदामुळे कर्त्याला 3 अवस्था येतात. पण त्या 3 पैकी प्रथम सात्विक अवस्थेचे वर्णन करतो. लक्ष देऊन श्रवण कर. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा टाकून नीट वाढतात किंवा फळे आली नाहीत तरीही नागवेलीचे अस्तित्व जसे सार्थकी आहे, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्य नैमित्तिकाधिक क्रियांचे सदा आचरण करतो, पण कर्त्याच्या इच्छेच्या अभावामुळे ती कर्मे फलशून्य आहेत असे समजू नकोस, कारण त्यांचे आचरण विफल कधीच नसते, सदा सफलच आहे. मग हे अर्जुना, त्या फलरूप कर्मांनाच आणखी फल कोठून येणार? आणि तो ती कर्मे फार आदरपूर्वक करीत असूनही त्याला कर्तृत्वाचा अभिमान नसतो. जसा की पावसाळ्यातील ढग गर्जना न करता सारखे पडतात, त्याप्रमाणे ईश्वरास अर्पण करण्यास योग्य होतील असे कर्मे करण्याकरिता कालाची मर्यादा न ओलांडून देशशुद्धी साधून व योग्यतेचा शास्त्राच्या आज्ञेनुसार निर्णय घेऊन वृत्ती एकाग्र करून चित्तफलाकडे जाऊ न देता शास्त्रीय नियमांचे बंधन नेहमी पाळतो. हा सर्व योग साधण्यासाठी उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे. अशा विषयीची चिंता ज्याच्या ठिकाणी सदैव जागी आहे आणि आत्मप्राप्तीच्या इच्छेने प्राप्त विहित कर्मे करण्यामध्ये देहसुखादिकांची पर्वा आड येऊ देत नाही. आळस व निद्रा नाहीशी होते व भुकेचीही आठवण होत नाही व सुखावस्था जो दूर जाते तो त्याला कर्म करण्याविषयीचा अधिकच उत्साह येतो. जसे सोने आगीत घातले असता वजनास घटो पण कसाला वाढते. आवड जर खरी असेल तर त्याच्या पुढे जीवितही तुच्छ वाटते. जसे स्त्रीचे पतीवर खरे प्रेम असेल तर त्याच्या मरणानंतर तिला स्वतःचे जीवन तुच्छ वाटते. मग अशी महापतिव्रता सहगमन करण्यासाठी आगीत उडी घालताना तिच्या अंगावर रोमांच उभे राहतील. मग हे अर्जुना, आत्म्यासारख्या परमप्रिय वस्तूंच्या दर्शनाची ज्याला इच्छा उत्पन्न झाली आहे तो कर्मादी देहकष्टांनी दुःखी होईल का? म्हणून विषय सुखाची इच्छा नाहीशी होऊन जो देहबुद्धी क्षीण होते तो कर्म करण्याविषयीचा ज्याचा आनंद दुणावतो. अशा उत्साहाने कर्म करीत असताना त्याला एखादे वेळी कर्म बंद पडण्याचा प्रसंग जरी आला तरी कठाड्यावरून कोसळणाऱ्या गाड्याला जसे स्वतःबद्दल काही नुकसान नसते, त्याप्रमाणे कर्माला खंड पडला तर तो यत्किंचितही खेद मानित नाही. अथवा आदरपूर्वक सुरू केलेले कर्म निर्विघ्नपणे सिद्धीस गेले तरी त्याबद्दल जो आत्मप्रतिष्ठा मिरवित नाही. अर्जुना, हे वर्म मनात आणून जो कर्माचरण करणारा आढळेल तो खरोखर सात्विक कर्ता आहे असे समज. अर्जुना, आता राजस कर्ता ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे तो जगतातील सर्व इच्छांचे माहेरघरच आहे. गावातील सर्व घाणीचे ठिकाण म्हणजे जसा एकच उकिरडा होय किंवा स्मशानातील सर्वच पदार्थ जसे अमंगल असतात, त्याप्रमाणे जगातील जेवढ्या म्हणून इच्छा आहेत त्यांनी आपली दूषित झालेली अथवा माखलेली पावले धुण्याचे हे राजस कर्ता प्रथम स्थान होय. म्हणून ज्या कर्मात सोप्या उपायांनी फलप्राप्तीचा संभव दिसतो त्या कर्माला आरंभ करतो आणि स्वतः संपादन केलेल्या द्रव्यापैकी कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी आपला जीव त्यावरून ओवाळून टाकील इतकी त्या द्रव्याची महती त्याला वाटत असते. कृपण मनुष्य स्वतःच्या ठेव्याबद्दल जसा चित्तात नेहमी सावध असतो, माशासाठी बगळा जसा ध्यानस्थ बसलेला दिसतो, तसा हा परद्रव्य हरण करण्यासाठी सदा टपलेला असतो. आणि बोरीच्या झाडाजवळ गेले तर काट्याला वस्त्र गुंतते, अंगाचा स्पर्श झाला तर कातडी फाटते व फळे काढून तोंडात घातली तर ती इतकी आंबट असतात की जिभेला चटका बसतो. त्याप्रमाणे
काय आवाच्या मनाने जो दुसऱ्याला दुःख देण्याला कारण होतो व आपले काम साधण्यासाठी दुसऱ्यांच्या हित अहिताकडे मुळीच लक्ष देत नाही. तसे स्वतः सुरू केलेले कर्म शेवटपर्यंत पार पाडण्यास जो समर्थ नसतो व अशा परिस्थितीतही तो त्या कर्मापासून परावृत्त व्हावे असे ठरवित नाही. धोत्र्याच्या फळाचा आत कैफ आणणारे बी असते व बाहेर काठे असतात. तसे पावित्र्य पाहिले तर अंतर्बाह्य दुबळा म्हणजे अपवित्र असतो आणि केलेल्या कर्माची जर कदाचित फलप्राप्ती झाली तर त्या आनंदाच्या ऐटीत साऱ्या जगास वाकुल्या दाखवून हिनवतो. अथवा आरंभिलेले कर्म जर फलद्रूप झाले नाही तर शोकग्रस्त दुःखी होऊन तो ज्या कर्माचीच निंदा करतो. ज्याचे अशा प्रकारचे कर्माचरण तुला दिसेल तो निश्चितच राजसकर्ता आहे असे समज. आता पुढे कुकर्माची खाणच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला स्पष्ट करून सांगतो. तर माझ्या स्पर्शाने या वस्तू जळत आहेत याचे अग्नीला जसे भान नसते किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने लोकांचा कसा जीव जातो हे शस्त्राला किंवा आपल्या परिणामाचे कालकूट विषाला जसे भान नसते, त्याप्रमाणे हे अर्जुना, ज्या योगे स्वतःचा व दुसऱ्याचा घात होईल अशा क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो, ज्याप्रमाणे वावटळ सुटली असता वारा अस्ताव्यस्त वाहतो, त्याप्रमाणे क्रिया करते वेळीही जिच्या परिणामांकडे लक्ष न देता स्वैर वागतो, त्याच्या क्रिया आणि तो यामध्ये अर्जुना काही मेळ नसतो. त्याला पाहिले म्हणजे वेडा आणखी दुसरा तो कसा असतो आणि बैलाच्या वृषणादी भागाला चिटकून बसून जसा गोचिड जगतो तसा इंद्रियद्वारा मिळणाऱ्या भोगावरच जो आपले जीवित कंठत असतो. कधी हसावे कधी रडावे याचा मुलांच्या बाबतीत जसा मेळ नसतो तसा जो स्वैर वागतो. प्रकृतीच्या स्वाधीनतेमुळे ज्याला कार्याकार्य विचार कळत नाही व जो केराने जसा उकिरडा फुगतो तसा आपल्या स्वैराचारानेच फुगतो. म्हणून जो गर्वाच्या भरात ईश्वरापुढे नम्र होत नाही किंवा इतका ताठ भाषण न करण्यामध्ये असतो की त्याच्या पुढे डोंगराचा ताठपणा कसला. आणि ज्याचे मन काळे कुट्ट म्हणजे कपटी आहे, ज्याची वागणूक चोरटी आहे व ज्याची दृष्टी वेश्येच्या दृष्टीप्रमाणे चंचल व मायावी आहे, किंबहुना ज्याचा देह म्हणजे मूर्तिमंत कपटाचाच बनलेला पुतळा आहे व त्याचे जीवन म्हणजे जुगाऱ्याच्या अड्ड्यावरील माहेरघरच आहे, इतकेच नव्हे तर त्याची गाठ पडणे म्हणजे लुटारू भिल्लांच्या गावात सापडल्याप्रमाणे होय. म्हणून त्याच्या संगतीस कोणी लागू नये. जसा दुधात मिठाचा खडा पडला तर ते पिण्याला अयोग्य अपेय होते, तसे दुसऱ्याचे बरे झालेले पाहिले की ते ह्याला वावगे अयोग्य लागते. किंवा कितीही थंड पदार्थ अग्नीत घातला तरी तो जसा ताबडतोब दगदगीत अग्निरूप होतो. अथवा अर्जुना, चांगले पदार्थ काही काळ पोटात राहिले असता त्याचा जसा मळच बनतो तसे दुसऱ्यांचे बरे झालेले ज्याच्या कानावर आले किंवा ज्याने पाहिले तर ज्याचे पित्त खवळते, अगर ज्यास आवडत नाही. सर्पाला दूध पाजले तर ते अमृत खरे, पण तो जसा त्याचे विष करतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचा जो गुण म्हणून वर्णन करावा तोच याच्या दृष्टीने दोष ठरून तो त्याची निंदा करतो. या लोकात अशा रीतीने वागावे की येथे सुख व कीर्ती लाभून खात्रीने परलोक प्राप्तीही व्हावी, असे उचित कृत्य करण्याची वेळ आली असता ज्याला झोप हटकून ठेवल्याप्रमाणे येते आणि दुष्कर्माच्या वेळी ती झोप अस्पर्श विटाळशी स्त्रीप्रमाणे त्याला सोडून दूर जाते. हे पहा, द्राक्षाच्या किंवा आंब्याच्या हंगामात जसा कावळ्यास मुखरोग होतो किंवा दिवसा घुबडाची दृष्टी लोपते, त्याप्रमाणे कल्याण होण्याची संधी असेल संत समागम सत्शास्त्र तेव्हा त्यास आळस येतो, पण तोच आळस नुकसानीच्या प्रसंगी अगदी त्याचा ताबेदार असतो. समुद्राच्या पोटातही जसा वणवा नळ नित्य जळत असतो तसा तो अंतःकरणात सदैव कष्टी असतो, अगर घुमसत असतो. लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत जसा धूर असतो किंवा अधोमुखाने वाहणारा वायू जसा दुर्गंधी असतो,
त्याप्रमाणे जो अजन्म कष्टी असून सुतकी असतो आणि कल्पांताच्याही पलीकडे अखंड लाभ होईल अशा अभिलाषा वृत्तीने व्यापाराचे सूत्र रचतो. अरे, जगात कोणी खटाटोप केला नाही, तो करण्याची इच्छा बाळगतो खरा, परंतु कृती पाहिली तर त्याला काडीचाही लाभ होत नाही. लोकांमध्ये अशी कर्मे करणारा जो पापाचा पुतळा दिसेल तो सर्वथैव तामस करता होय. हे सृजनश्रेष्ठा अर्जुना, याप्रमाणे कर्म, कर्ता आणि ज्ञान या तिहींचे 3 प्रकारचे लक्षण तुला सांगितले. आता अविद्यारूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाचा चांगुलपणा ज्या बुद्धिरूपी आरशात दिसतो त्या बुद्धिवृत्तीचे हे 3 प्रकार आहेत. अरे, सत्व, रज, तम या 3 गुणांनी ज्याचे 3 भेद केले नाहीत असे जगात काय आहे? ज्याच्या पोटात अग्नी नाही असे जगात कोणते लाकूड आहे? तसे ज्याचे 3 प्रकार नाहीत असे दृश्य वस्तूत काय आहे? म्हणून या 3 गुणांनी बुद्धी 3 प्रकारची झाली व धृतीचेही तसेच 3 प्रकार झाले आहेत. तेच बुद्धीचे व धृतीचे वेगळाले भेद त्यांच्या लक्षणासह विस्ताराने सांगतो. परंतु अर्जुना, बुद्धी व धृती या दोहोंपैकी आधी बुद्धीचे 3 प्रकारचे भेद सांगतो. तर हे वीरा, प्राणी संसाराला प्राप्त होतो तेव्हा उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 मार्गांनी तो येतो. अकरण, विहित कर्मत्याग, काम्य व निश्चित हे प्रसिद्ध 3 मार्ग आहेत. या 3ही मार्गांनाही संसार भय असल्यामुळे ते दोषयुक्त आहेत. म्हणून अधिकाराप्रमाणे विधीच्या योगाने या लोकी वाट्याला आलेले जे कर्म ते नित्यकर्मच एक उत्तम होय. तेच नित्यकर्म आत्मप्राप्तिरूपी फळावर नजर ठेवून तृषाकांत जसा अत्यंत आदराने जलसेवन करतो तसे आचरावे. अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते जन्मभयापासून सोडवून मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. अशा रीतीने जो पुरुष कर्म करतो तो खरोखर संसार भयापासून मुक्त होतो व त्याला मुमुक्षूची योग्यता येते. या नित्यकर्मावर विश्वास ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयीचा निश्चय करते की आपल्याला मोक्षप्राप्ती होणारच, म्हणून हे नित्यकर्माचरण बाह्यता जरी प्रवृत्तीरूप वाटले तरी ते मोक्षाच्या इच्छेने आचरले जात असल्यामुळे त्याचा पाया म्हणून हे कर्मही निवृत्तीपर समजून का न आचरावे. तहानलेला पाण्याने जगतो, पुरात पडलेला पोहून तरतो, निबिड अंधार असलेल्या विहिरीत सूर्यप्रकाश उपयोगी पडतो, किंवा पथ्य पाळून औषध घेणारा रोगग्रस्त असला तरीही तो जगतो, किंवा माशाला पाणी मिळाले तरच त्याच्या जीवाला जसा अपाय नसतो त्याप्रमाणे अरे, कर्माचरण होत असता मोक्षच मिळतो. हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते व जे ज्ञान पुढे सांगितलेले कर्म करू नये, अकरणीय असे जाणते, ज्याच्यापासून संसार भय असते त्याच्यावर काम्याधिक कर्मे असा अकृत्यपणाचा शिक्का पडला आहे. त्या जन्ममरणदायक अनाचरणीय काम्यकर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायाने पळवतो, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, यथांग पाण्यात जशी उडी घेऊ वाटत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा हातात धरवत नाही, किंवा फुत्कार करणारा काळा नाग पाहिला असता त्याला हात लावावा असे वाटत नाही, किंवा वाघाच्या गुहेत जसे कोणी जाऊ शकत नाही, तसेच निषिद्ध कर्म पाहताच ज्या बुद्धीत निश्चिंतपणे भय उत्पन्न होते, विष घालून शिजवलेले अन्न खाल्ल्याने जसा मृत्यू चुकत नाही तसा निश्चिद्ध कर्म केल्याने संसार बंधन प्राप्त होणारच असा ज्याचा बुद्धीचा निश्चय आहे. मग निश्चिद्ध कर्म केल्याने जन्ममृत्यूचे भय प्राप्त होणार असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते. रत्नपारखी जसा खरे खोटे रत्न निवडतो तसा कार्य व अकार्य यांविषयी जी बुद्धी प्रवृत्ती व निवृत्तीच्या मापाने त्याचा निर्णय करते. याप्रमाणे कृत्याकृत्याचा विचार जी जाणते तिलाच सात्विकी बुद्धी म्हणतात असे तू समज. आणि बगळ्यांच्या परीक्षकांच्या गावात जसे पाणी घातलेले दूधच सेवन केले जाते
अथवा आंधळ्याला जसा दिवस रात्र यांच्यातला भेद कळत नाही. ज्या भ्रमराला कोमल पुष्पांचा मकरंद घेता येतो तोच लाकूडही कोरतो, पण त्याची ही कृती भ्रमरपणाच्या विरुद्ध नाही. तसे धर्म व अधर्म रूप करणारी कार्ये व अकार्य यांची निवड न करता ती जाणती बुद्धी त्यांचे आचरण करते. तिला हे योग्य नव्हे. अरे, परीक्षेशिवाय मोती घेतल्यास कदाचित चांगले मिळण्याची शक्यता आहे, परंतु या कृतीत चांगले मिळणार नाही.